आज आपण करणार आहोत 42 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत। आणि सर्वप्रथम आपण यामध्ये माप कसे घ्यायचे आणि परफेक्ट एकदम परफेक्ट माप व्यवस्थित आकार व्यवस्थित आला पाहिजे, तुमचा गळ्याचा माप परफेक्ट आलं पाहिजे, मोंढा सुद्धा परफेक्ट आला पाहिजे असं आपण माप घेणार आहोत। आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी होणार आहे। 42 साईजचं हे ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच जणाला प्रिन्सेस कट मोठी जर साईज असेल तर ते बसत नाही, तर ते आपण कटिंग स्टेप बाय स्टेप करणार आहोत आणि एकदम परफेक्टली अशी ही कटिंग होणार आहे। आणि कुणालाही समजेल, नवीन असाल तरीही समजेल अशीच आपण ही कटिंग करणार आहोत। तर सुरू करणार आहोत कटिंगला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे मोठे मोठे ब्लाऊज येत असतील तर तुम्हाला प्रिन्सेस कट कसा करायचा पाहू शकता। एवढा हे मापाचं ब्लाऊज आहे, हे पण मी शिवलेलं आहे। तर आपण हे प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्टली अशी ही कटिंग करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आता आपण हे अस्तरवर कटिंग करणार आहोत। तर हे 1 2 आणि हे 2 4 पदरी अस्तर आहे आणि ह्या अस्तरवरच आपण ही कटिंग करणार आहोत परफेक्टली। तर आता हे मी व्यवस्थित असं हे टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे साईडला असं उंची घ्यायची आहे। तर पाहू शकता उंची कशी घ्यायची। तर उंची आहे 15 इंच, आपण ठेवणार आहोत 16 इंच। तर आपण हे 16चा बरोबर कपडा करून घेतलेला आहे परफेक्टली। पाहू शकता हे 16 इंच आपण उंची ठेवणार आहोत। आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे। तर छातीचं माप आपण पाहू शकता एक साईडने घेऊन या माप। तर 11 ही छाती आहे तयार। आणि इथं मात्र तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित मी माप कसे टाकते ते बघायचे आहे। हे 11 आपली पूर्ण छाती आहे 11 इंच। आणि आता आपल्याला आपण मार्जिन 1 इंच ठेवणार आहोत, म्हणजेच 12 झालं। इथं आपली परफेक्ट फिटिंग आहे, हे आपलं एक्स्ट्रा आहे। आता आपण ज्यावेळेस कटिंग करतो, आता मी हे कट करून घेते। किंचित थोडंसं मी समोरचा भाग एक्स्ट्रा करून घेतलेला आहे, पाव इंच फक्त समोरचा भाग मी एक्स्ट्रा केलेला आहे, पाहू शकता पाव इंच। तर आपण ही छाती 11 टाकून घेऊया। आता आपल्याला मोंढ्याचं माप परफेक्ट करायचं आहे। आता पाहू शकता आपण या प्रकारे असं गोल आकार करून घ्यायचा आहे। आपल्याला या प्रकारे गोल आकार करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला परफेक्टली मोंढ्याचं माप येतं, नाहीतर कधी कधी मोठा होतो। आता हे पाहू शकता आपलं 5.5 इंच मोंढा आलेला आहे। तुम्ही जर असं जर नाही केलं आणि समज जर असं जर केलं तर मोंढा इथं 6.5 दिसतो, 1 इंचाचा फरक पडतो। तर हा असा गोल आकार करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला परफेक्टली हे 5.5 इंच मोंढा येतो। आणि आता समोरचा गळा, समोरचा गळा
करेक्टली आपला 6 इंच आहे समोरचा गळा, तर आपण इथं ठेवणार आहोत 6 आहे तेवढाच ठेवायचा आहे. 2.25 इंच गळा आणि आता गळा आणि शोल्डर आपण किती ठेवलेला आहे? 5 ठेवलेला आहे. पाहूया आपलं गळा किती आहे, शोल्डर किती आहे? 2.25 आहे. तर हे 2.25 म्हणजे आपल्याला 1 इंच शोल्डर मार्जिनसाठी म्हणजे मायासाठी लागतंच. तर आपण हे ठेवलेलं आहे व्यवस्थित. तर आता आपण हे मोंढा बरोबर करून घेऊया. या प्रकारे 2.25 इंचाचा गळा, गळ्याचा गोल आकार, समोरचा खड्डा अर्धा इंचावर घेतलेला आहे. पाहू शकता अर्धा इंच आणि हे 1.25 इंच. मागचा खड्डा 1.25 इंच, समोरचा खड्डा अर्धा इंच असं आपण घेतलेला आहे परफेक्टली. हा झाला परफेक्ट माप आणि ही झाली माया. ही माया झाली आणि आता ही माया, आता हे परफेक्टली आपलं हे इथपर्यंत ब्लाऊज तयार झालेला आहे. म्हणजे माया सकट आपण टिप टाकून घेतलेली, म्हणजे मार्जिन टाकून घेतलेले आहे माप टाकून. आता हा जो कपडा उरलेला आहे तो आपण आता इथं घेणार आहोत. इथं कसा घ्यायचा ते आता मी तुम्हाला दाखवते. आता हे समोरचे काज बटन पट्टी असल्यामुळे आपण हे 4 वर ठेवूया आणि 11.5 वर आपल्याला टक्स पॉइंट ठेवायचा आहे. 11.5 वर आणि इथून आपल्याला 1 इंच ठेवायचं आहे. इथून अंतर 1 इंच ठेवायचं आहे आणि याला आपण तर या प्रकारे तुम्हाला आकार येईल तुमच्या प्रिन्सेस कटचा. आता ही जी माया आहे ती आपण इथं घेणार आहोत. इथं कसं घेणार आहोत तर आता पाहू शकता आपण 1 इंचचा हा जो अंतर आहे तो 1 इंच आपण कट करून टाकणार आहोत. म्हणजे आपला जो पप पाहिजे आहे आपल्याला तो आपला परफेक्टली येणार आहे. तर आपल्याला हे कटिंग करून टाकायचं आहे. आणि असं आता हा जो किती 1.5 इंच आहे तर इथं आपण 2 इंच ठेवूया. समोरचा टक्स आपण 2 इंचाचा, हा टक्स आपण 2 इंचाचा ठेवणार आहोत. तर यासाठी आपण आता हे 2 इंचावर आपण ही सरळ टिप मारून घ्यायची आणि हा आकार आपल्याला या प्रकारे द्यायचा आहे. तर पाहू शकता या प्रकारे आकार दिलेला आहे. आता हा जो 2 इंच आहे तो आपण इथं घेणार आहोत आणि हा 1 इंच आहे तो इथं माया ठेवणार आहोत. ही माया आपली या ठिकाणी मेकअप होणार आहे आणि ही माया आपली आहे तशीच राहणार आहे. तर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करताना मात्र हे एवढी माया एक्स्ट्रा ठेवावी लागते. माया सोडून एवढी आपण हे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आता आपण हे कटिंग करूया. तर इतकी आहे ही परफेक्टली अशी सोप्यात सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. आता हा झाली आपली परफेक्ट फिटिंग. आता आपण मागचा भाग कट करून टाकूया. आता इथं मात्र आपल्याला मागच्या भागामध्ये आपण जेवढं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ते आपण कट करून टाकायचं, कारण आपल्याला याची गरजच नाही पाठीच्या भागासाठी. तर आपण हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, कट करून टाकायचं आहे. आणि हा झाला आता मागचा भाग तयार. आता आपण समोरच्या भागाची पूर्ण कटिंग करूया. तर परफेक्टली
तर या प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे प्रिन्सेस ब्लाऊजची. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. अतिशय सोपी अशी पद्धत आहे, पाहू शकता 1 इंच आणि हे 2 इंच आपण कट करून टाकलेलं आहे आणि आपली ही परफेक्ट कटिंग झालेली आहे तयार. तर अशी होती ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. आणि हा जो गळा आहे तो आता आपण कट करून घेऊया परफेक्टली. तर ही झाली पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. आता आपण बाही कटिंग करूया. तर पाहूया आपण या पद्धतीने कटिंग करायची आहे परफेक्टली. तर बाही लांबी आपली 10.5 इंच आहे. आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे, म्हणजे 11.5 तयार होणार आहे आपली, म्हणजे घ्यायची आहे आपल्याला 11.5 आपण खूण केलेली आहे. आता आपल्याला ही रुंदी कशी घ्यायची ते पाहूया. तर या प्रकारे आपल्याला आपली पूर्ण रुंदी आलेली आहे. आता रुंदी किती आहे ते आपण मोजून पाहूया. तर रुंदी आपल्याला 9.25 ते 9.5 लागलेली आहे, कारण ब्लाऊज मात्र मोठं असल्यामुळं आपल्याला आता आपण हे मच्छी कट द्यायचा आहे परफेक्टली. इथपर्यंतच पाहूया. आणि एवढा मात्र आपल्याला हा जॉईंट लागणार आहे. तर हा जॉईंट याला परफेक्टली बसून जातो. तर ही होती प्रिन्सेस ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. इतक्या फास्टमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण कटिंग केलेली आहे. नक्कीच आवडले असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं आहे. आता आपण डायरेक्टली आपण ब्लाऊजवरून कट करणार आहोत. या प्रकारे कटिंग करायची आहे. तर अशी ही परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग
तर या प्रकारे आपली कटिंग झालेली आहे तयार. दोन्ही साईडला थोडासा जॉईंट देऊया.